शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज या ठिकाणी आपण आलोय कोराळे या गावामध्ये एका शेतकऱ्यांच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये. तर ते शेतकरी आहे आपल्याबरोबर. आज त्यांचा परिचय करून घेऊया आणि त्यांनी काय काय ट्रीटमेंट केली आहे डाळिंब बागेला ते पण त्यांच्याकडून माहिती घेऊया. नमस्कार. नमस्ते. तुमच्या येथील नाव आणि पत्ता सांगा पूर्ण. भगवान साहेबराव डांगे, राहणार कोराळे, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. बरं, आता हा तुमचा किती झाडाचा प्लॉट आहे सगळा? हा 766. 766 झाड. हो. कितवा बहार आहे? हा दुसरा आहे. दुसरा बहार आहे. तर तुम्ही यावर्षी सॉइल गोल्ड टेक्नॉलॉजीचे खतं आणि औषध वापरलेले. हो हो. त्यामध्ये बेसल डोसला तुम्ही काय काय वापरलेले ते सांगा ना. अमृत गोल्ड, ग्रीन गोल्ड. किती बॅगा वापरलेले? अमृत गोल्डच्या 17 बॅग, ग्रीन गोल्डच्या 6 बॅग. बरं बरं. आणि पहिलं पाणी किती तारखेचं होतं या प्लॉटला? 20 तारखेस. 20 20 जानेवारी. 20 जानेवारी. तर आता जर बघितलं तर सेटिंग वगैरे एकदम मस्त झाली आणि माझी कळीची संख्या पण भरपूर आहे. हे बघा इथं सेटिंग पण मस्त चालू आहे आणि फुलांचं प्रमाण पण चांगलं आहे. बरोबर आहे की नाही? पानाची साईज वगैरे जर बघितली ग्रीनरी तर एकदम जबरदस्त आहे. बरोबर आहे. त्याला आपला सिलिका गोल्ड प्लस स्प्रे गेलेला आहे. हो गेलेला आहे. बरं, तर या ना थोडं पुढं. अजून हे बघा इथं पण म्हणजे भरपूर कळी, सेटिंग पण जबरदस्त आहे. अजून काय काय प्रोडक्ट वापरलेले तुम्ही ते पण सांगा ना. हो, आपण तुमचं फ्लावरिंगसाठी काय, फुलकळीसाठी काय काय वापर? फ्लावर गोल्ड वापरलेलं आहे. फ्लावर गोल्ड हो. किती वापरलेलं आहे? फ्लावर गोल्ड 1 लिटर. 1 लिटर. 2 लिटर आलं त्याचे. खालून 2 लिटर दिलेलं आहे खालून 2 लिटर आणि वरून स्प्रेला वरून 1 लिटर. त्याच्यापासून तुम्हाला बदल काय जाणवतो? फुलकळी चांगली दिली, माझी स्ट्रॉंग नाही, कळी स्ट्रॉंग नाही. कळी स्ट्रॉंग आहे. हो हो. आणि माझी कळीची संख्या भरपूर आहे. जास्त या ना थोडं थोडं. आता सगळे जर झाडं बघितले तर एक सारखे आहे सगळीकडे. बरोबर आहे. म्हणजे कुठंच असं हे नाही कमी जादा नाही. मधमाशी पण भरपूर आहे. बाकी अजून काय प्रोडक्ट वापरले तुम्ही आपले? सॉइल गोल्ड वापरलं तुमचं. किती वापरलं सॉइल? सॉइल गोल्ड 10 लिटर गेलं. 10 लिटर गेले. त्याच्यापासून तुम्हाला सॉइल गोल्ड आणि मायक्रोरायझा दिलेलं आहे. मायक्रो गोल्ड त्याच्यापासून तुम्हाला काय बदल जाणवले सोडल्यानंतर? केनोपी चांगली झाली. मुळी कसं काय वाटतं? मुळी एकदम एकच नंबर मुळी. बाकी दुसरं काही युनिक वगैरे द्यायची गरज नाही, पडली? दुसरं काही दिलेलंच नाही. तुम्ही मागच्या वर्षी पण या प्लॉटला सगळे प्रोडक्ट वापरले होते. बरोबर आहे. तर आता मागच्या वर्षी तुम्हाला समस्या काय होती प्लॉटला? म्हणजे मागच्या वर्षी सेटिंग होत नव्हतं लवकर. हा, अजून काय समस्या? केनोपी नव्हती व्यवस्थित. तेलाची पण समस्या? तेलाची समस्या होती मोठी. तर तेलाचं मागच्या वर्षी प्रमाण किती होतं? तेलाचं तरी 40% प्रमाण, 30% प्रमाण होतं. पण तो माल खराब नाही झाला? नाही, खराब नाही झाला. म्हणजे जागच्या जागेवर तो स्टॉप राहिला. आता इथं जर बघितलं हे बघा, या झाडावर पूर्ण तेलाचा प्रादुर्भाव आहे बघा. इथं जर बघितलं तर पूर्ण या बघा जखम आहे इथं पूर्ण काडीला. ही तेलाची जखम आहे पूर्ण. वर कडी वगैरे मस्त आहे त्याला. तरी पण काळजी घेतली पाहिजे. मधमाशीची संख्या पण भरपूर. हो बरोबर. तुम्ही मधमाशीसाठी पेटे आणलेले आहे? हो, पेट्या. सुरुवातीला प्रॉब्लेम जाणवला होता थोडा. हो, जाणवलं. पण आता तसं काही जाणवत नाही. गावरान मधमाशी आणि तुमचं हायब्रिड आहे पण दोन्ही पण मासे आहे. बरोबर आहे. आता कळीचा स्ट्रोक वगैरे जबरदस्त आहे आणि एवढे 10-15 दिवसामध्ये सेटिंग पूर्ण होऊन जाईल. बरोबर. ठीक आहे. आता स्टँडची कळी बघ किती मस्त स्ट्रोक आहे. एकदम असा नारळासारखा स्ट्रोक. हे बघ म्हणजे सगळीकडे एक सारखं आहे. तुमचं नीम गोल्ड वापरलं होतं. नीम गोल्डचे काय फायदे जाणवले तुम्हाला? चांगले फायदे जाणवले. ट्रिप्स कव्हर झाला. ट्रिप्ससाठी नीम प्लस करंजा वाहिले त्याच्यामध्ये. हो. म्हणजे झाडामध्ये कडवटपणा. आता कुठं ट्रिप्स वगैरे काही असं चाललेलं नाही दिसलं. बरोबर आहे. हो. म्हणजे सगळं असं बरोबर. म्हणजे कुठं कळी वगैरे कुठे चाटलेली नाही दिसत. नाही. म्हणजे डाळिंब उत्पादक शेतकरी इकडून त्यांना का तुम्ही काय सांगू इच्छिता? साईशा ॲग्रो. साईशा ॲग्रोचे औषधं वापरायला पाहिजे. चांगलं आहे, ऑर्गॅनिक आहे पूर्ण.
म्हणजे जे शेतकरी तेलकट डागाने एकदम ग्रस्त आहे असे, तिन्ही वापरायला पाहिजे. म्हणजे तेल रोगाने एकदम परेशान झालेली, त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? नाही चांगले प्रॉडक्ट चांगले आहे, रिझल्ट पण चांगला आहे. म्हणजे आपलं जे मातीवर काम करणार आहे, मातीवर काम ऑर्गॅनिक कार्बन वाढतो. दुसरी गोष्ट झाडामध्ये एनर्जी येते, म्हणजे झाड असं स्ट्रेस मध्ये जात नाही. आता एवढं टेम्परेचर आहे आणि याची जर पत्ती वगैरे जर बघितली तर एकदम फ्रेश आहे बघा, आणि एकदम अशी बंचेस मध्ये सेटिंग आहे बघा, झुक्यात सेटिंग आहे, बरोबर आहे. तेलासाठी शेतकरी महागडे स्प्रे, केमिकलचे भरपूर स्प्रे घेतात. तर तसं काही वाटतं का तुम्हाला घेतली पाहिजे? नाही एक पण नाही घेतलेला आम्ही, सगळं तुमचंच प्रोडक्ट वरती. ऑर्गॅनिक वर काम केलं पाहिजे, मातीवर काम केलं पाहिजे. मातीची सुपीकता सेंद्रिय कर्ब जर वाढला तर पीक सहसा रोगाला झाड बळी पडत नाही. हे तुम्ही मागच्या वर्षी पण अनुभव. वॉटर सोल्युबल खताविषयी तुम्हाला काय वाटतं? म्हणजे या प्लॉटला तुम्ही 12-61, 13-40-13 असे काही खतं देतात की नाही? काहीच नाही दिलेलं अजून. आता जर शेतकऱ्यांनी ऐकलं तर शेतकऱ्यांना थोडंसं खोटं वाटेल. बरोबर, नाही काहीच नाही दिलेलं. म्हणजे डाळिंब पिकामध्ये जास्त गरज वॉटर सोल्युबल खतांची नाहीच. पण आपण गरजेनुसार काय करतो, थोडंसं 052-34, 0-1-34, 0-60-20 वगैरे असे थोड्या प्रमाणामध्ये देत असतो आपण. रासायनिकचा किती टक्के वापर होते आपल्याला? रासायनिकचा काय 20% वापर, बेसल डोस मध्ये आपण रासायनिक कमी केलेलं आहे, बरोबर आहे. तर आता जनरली शेतकरी म्हणते का पूर्ण 100% ऑर्गॅनिक वर प्लॉट येत नाही, बरोबर आहे, त्यांचं येत नाही. पण आपण काय करतो की 80% ऑर्गॅनिक आणि 20% त्याला फक्त केमिकल जोडतो, बरोबर आहे. म्हणजे त्यामध्ये आपण वॉटर सोल्युबलला पूर्ण फाटा दिलेला, वॉटर सोल्युबल खत आपण देतच नाही. तुमचा खर्च कमी झाला. साईज साठी विशेष आपण काही ट्रीटमेंट करीत नाही, त्यासाठी आपलं साईज ॲग्रोचं साईज गोल्ड प्लस प्रोडक्ट, साईज कलर चकाकी येते तिने, आणि आपटेकसाठी आपलं सॉइल गोड आपण देतो खालून. महिन्यातून एकदा एकरी 5 लिटर हे दिलं पाहिजे. तर त्याच्यापासून झाडामध्ये इम्युनिटी पॉवर वाढतं आणि प्रतिकारशक्ती चांगली राहते झाडाची, म्हणजे सहसा रोगाला झाड बळी पडत नाही. तर काय वाटतं, एकंदरीत काय सांगू इच्छिता तुम्ही आजूबाजूला शेतकऱ्यांना? सांगू इच्छितो की तुम्ही ऑर्गॅनिक कडे साईशा ॲग्रोचे औषधं भरपूर चांगले, रिझल्ट पण चांगले येतात त्याचे, ते वापरायला पाहिजे. चालेल, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.